एखाद्या शिंदेचे निवडून देते ना मराठी, पवारांचे देते, महाविकास आघाडी देते, नुसते तो हेच पाडीते. हा, आणि तो आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरलंय पंढरपूरच्या बी, आणि त्या दिवशी मुंबईत झालेली बी. पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी. हा, तिथंच सांगितलं की 79चा सोपडा सापच आहे आपल्या आमदाराचा. तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय, आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी. बघ तुला किती वाईट वाटत असणार. तुम्ही हे शब्द काढलेले, कारण तुला वाटत असणार आमच्या बैठकीतला यांना कसं काय माहित झालं. अरे तूच फक्त मराठ्याची गद्दारी करणार आहे, बाकीचे तिथं बसणारे मराठ्यांची इमानदारी करायला लागलेत आता. तूच तेवढा गद्दार आहे, आणि तो या संघ 2-4 आहेत का ते. तुला जातीचं देणं घेणं नाही, त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही, किती ऍडमिशन नव्हतं बाहेर पडली याचं देणं घेणं नाही, आरक्षण नाही मिळालं तरी देणं घेणं नाही. तुझे अभियान राबविणार आहे ना, मराठ्यांची जात संपवायला राबविणार आहे, मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणार आहे, आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणार आहे. हे मला माहिती आहे. ही तुझ्या हातात हे लय दिवसापासून दिलेले, पण तुला करायचं नव्हतं, तू आता करशील. आणि कर, जाय, चल जाय तू. बघ तू ह्यामुळं काय वाटलं होतंय, तू बघ आता दरेकर. तो ह्यामुळं काय वाटलं होतं तू फक्त बघ पुढं आता. हा, निवडक भाजपाचे आम्ही काही पाडतो का नाही, काही शब्द वापरतो मी, बघ पाडतो का नाही. आणि काय 79,000 निवडून आलेला आहे देवेंद्र फडणवीस, लय मतांना नाही आलेला. तो ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देणं मराठी ध्यानात ठेव. हा, बघ टाकतेत का नाही. तू किती डाव करणार आहे, वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार, मराठ्याच्या विरोधात बोलणार. आणि जे असले अभियान राबवितात ना तो यासारखे, आता तू मागून गेलेला आहे, त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही. कारण तू वरच असं दाढी चोळी तो विधान परिषदेतून जाण्यासाठी, त्यामुळे तो हा काय मतदारसंघच नाही. तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले, आणि जे पटांगणात ना तुमच्यामुळं ना तुम्ही 70-80 सीटा पाडणार. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही अंगावर नका घालू. तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं, मराठ्याचे लोक माझ्या अंगावर नका घालू, मराठ्याची जातमय संपू नका. याच्यात भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होतोय. भाजपमधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत, ते बी नोकरीला जातात. भाजपमधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास, भाजपमधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास आहे. काय उपयोग आहे असं म्हणायला लागलेत. काल माहितीये दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मेसेज आहेत, दाखायचे का? आले नाही का ते आणखी? तुम्हाला मेसेजच दाखवतो आता. मी भाजपचा आहे असं लिहिलेलं, पुरं मन उठलं भाजपपासून. आमचं दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसना याला. मी भाजपचा पदाधिकारी आहे, काय म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे, काय म्हणतात भाजपमधला मी RSSचा कट्टर कार्यकर्ता. मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतं. आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना. असं वाटतंय की आपली जात हे संपवायला निघाली की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमातून. मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस, असं नाही बोलत. राजकारण नाही करत, राजकारण करायचं नाही म्हणून तर म्हणतो आम्हाला आरक्षण द्या, मला माझ्या समाजात राजकारणात द्यायचं. इतके भयानक मेसेज आलेत की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत 100% आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले. 100%. काल दरेकर बोलल्यापासून काल तर पुरं वातावरण बिथारलंय भाजपमधल्या मराठ्यात पुरं. काल इथं मोठमोठाले 2 नेते होते भाजपची, काल 2 मोठमोठाले. किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला फक्त तोही आमदारकी दिसते, तो देवेंद्र फडणवीस दिसतो. मला तो आमदारकी दिसत नाही, तो सत्ता दिसत नाही, तो देवेंद्र फडणवीस बी दिसत नाही. मला दिसतं मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना. यासाठी पठ्ठ्या इथं बसलेला आहे.